सध्या रक्षाबंधनाचा उत्साह मार्केटमध्ये पाहायला मिळतो आहे। ठिकठिकाणी अनेक राख्या बाजारात आल्या आहेत। रक्षाबंधनाचा हा सण म्हणजे बहीण भावाच्या अतूट नात्याचा सण आहे। या नात्यात जर त्या दिवशी प्रेमाने तयार केलेली राखी बांधली तर आणखीनच हे नातं अतूट होतं। मालाडमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांची VDIS ही शाळा आहे। इथे अनेक विद्यार्थी आहेत। हे विद्यार्थी दरवर्षी हजारोंच्या संख्येने राख्या बनवतात आणि या राख्यांचे वाटप इतर मोठ्या कॉलेजेसमध्ये केले जाते। हे दिव्यांग विद्यार्थी या राख्या बनवताना प्रचंड मेहनत घेतात। हे विद्यार्थी या राख्या बनवताना अत्यंत प्रेमाने या राख्या तयार करतात। VDIS मालाड या शाळेतील विद्यार्थी फक्त राख्याच नव्हे तर कोणत्याही सण आला की त्या सणाला प्रसिद्ध असणाऱ्या गोष्टी तयार करतात, ज्यामध्ये पणत्या, तोरण, ब्रेसलेट अशा अनेक गोष्टी आहेत। या विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत ही खरंच खूप मोठी आहे। मुंबईतील अनेक कॉलेज या राख्या विकत घेऊन बाहेर विकतात, जेणेकरून या मुलांना आर्थिक मदत सुद्धा होईल। या त्यांच्या मेहनतीत शाळेच्या मुख्याध्यापक आणि शाळेतील शिक्षकांचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे। मेरा नाम आरती महेश देसाई है। हमारे स्कूल का नाम वसारीबाई डागरा नव निर्माण स्कूल, मालाड पश्चिम रुया हॉल के बाजू में। रक्षाबंधन की विशेषता क्या है? एक्चुअली ये बच्चे हमारे स्पेशल बच्चे हैं। वो लोग घर पे भी करते त्योहार, मगर यहाँ पे वो लोग को अपने ही साथ में जो बच्चे है वो लोग एक दूसरे के साथ में यानी एक एंजॉयमेंट भी होता है वो लोग को, और थोड़ा लोग को सोशली भी डेवलपमेंट हो सके, उसकी वजह से हम लोग यहाँ पे करते हैं। तुमचं नाव? माझं नाव अनिता देसाई। ह्या शाळेचं नाव वसारीबाई डागरा नवनिर्माण स्कूल। मी ह्या शाळेत 25 वर्षापासून कार्यरत आहे। आज आमच्याकडे रक्षाबंधन आम्ही साजरं केला, कारण ह्या स्पेशल मुलांना रक्षाबंधनचं महत्त्व कळावं, तसंच त्यांना बहीण भावाचं काय नातं असते ते समजावं म्हणून आम्ही हा सण आज साजरा केलाय। आणि सोशल डेव्हलपमेंट पण त्यामुळे त्यांचं होते, त्यांना समजते म्हणजे रक्षाबंधन म्हणजे काय आहे। मुलं राखी वगैरे तयार करतात शाळेमध्ये, हो, काय कसं वाटतं की त्या मुलांना कसं याचा फायदा होतो? त्यांना म्हणजे पुढे जाऊन त्यांना म्हणजे त्याचं आम्ही थोडं बहुत मोबदला पण देतो। त्यांना समाजात पुढे जाऊन काय म्हणजे त्यांना बनवून ते विकू पण शकतात राख्या आणि थोडा बहुत पैसे पण मिळतात त्यांना। लोकांना काय सांगतात? स्किल डेव्हलपमेंट म्हणजे आम्ही करतो त्यांचे। ही व्हिडिओ जे पाहतील की मुलांकडे राख्या कशी करायला मी त्यांना एवढंच सांगू इच्छिते का तुम्ही जर ह्या मुलांकडून स्पेशल मुलांकडून राख्या घेतल्या तर त्यांचा पण म्हणजे उत्साह वाढेल, समाजात त्यांना एक मोठा काहीतरी हे मिळेल, मान सन्मान, म्हणजे आम्ही पण काहीतरी करू शकतो म्हणून तुम्ही घेतलात तर त्यांचा पण काहीतरी म्हणजे वाटेल त्यांना काय आम्ही तरी काहीतरी करू शकतो समाजासाठी। तुम्हालाही जर या दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत करण्याची इच्छा असेल तर नक्की या मालाडमधील VDIS मालाड या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या राख्या खरेदी करा। इतर सणावारांना सुद्धा शाळेला नक्की भेट द्या आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या। साक्षी पाटील, लोकल 18, मुंबई।